हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर। तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत। तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार, तर तुम्हाला मार्गशीर्ष महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा। तर इथे मी आता जेवणाला सुरुवात केलेली आहे। इथं वांग्याचे कणी हे मध्यम आकाराचे वांगे आहेत, तर त्याचे कणी दोन भाग केले होते एका वांग्याचे, त्यानंतर असे काप करून घेतलेले आहेत। आणि इथे मी मसाल्यासाठी कणी कांदा टोमॅटो हा चिरून घेतलेला आहे, हा मला भाजायचा आहे। त्यानंतर लसूण आलं आणि कोथिंबीर हे ठीक केलेलं आहे। गुरुवारचा आमच्या कणी 5 फळांच्या झाडांच्या दहाया लागतात ना पूजायसाठी। माझं पोरगं कसं झाडावर चालले तिथे दाखवते, लांबून दिसते का नाही काय माहित, काळा टी शर्ट। पाडायला लागलाय तिथे दिसला हात, काळा टी शर्ट वर चढायला लागले, तसं उतरायला लागले। पिलू जास्त वर चढू नको। पिलूला माझे सांगितलेले मी एका फळाचे 5 पानाचं एक डहाळ, ह्यांना 5-5 डहाळे आणले। हे कणी ते चिकट होतं सगळं, कणी ते कणी देवाच्या खालची फरशी कणी अशी चिकट होती, त्यामुळे थोडंसं कणी घासणीनं घासलं, भांड्याचा साबण असतो की नाही त्यानं घासून घेतलं। ते पुसून घेऊया। तरी बघा ही जागा कणी पुसून आता स्वच्छ केलेले, आता पूजा करून घेते। तर माझी रोजची पूजा झालेली आहे, हे सगळी डहाळे कणी आता धुवून ठेवूया। रोजची पूजा झालेली आहे आणि आता इथं कणी मार्गशीर्षची पूजा करायलासाठी चौरंग मांडलेलं आहे आणि त्यानंतर त्याच्यावर असं चांगलं स्वच्छ नवीन ब्लाऊज पीस घातलेलं आहे। इथे मी कळशी वगैरे कणी पितांबरीनं घासून धुवून पाणी भरून ठेवलेलं आहे। डहाळे पण कणी धुवून ठेवलेले। आता त्यात घालायला दुर्वा वगैरे आणूया बाहेरच्या। परत आणि कशी पण छानपैकी अशी बहरली आहे बघा, परत तुरे यायला चालू झाले। चला एक कणी मंजुळा घेऊया कानाला घालायला। असं 3 पानाचं एक काढायचं, असं मी तर 11 हे घेणार। ते दाखवायला लागले काढताना हरकी। इथे कधी भरपूर हरित होती, पण आमच्या इथे कसं रस्ता झाल्यामुळे तुम्ही सगळं निघाल तर परत पुढच्या वर्षी पाऊस आमच्याकडे रस्ता झाला खालून इथे रोडपर्यंत, असं 6 फुटाचा रस्ता झाला। चालले खाणार आहेस या इकडं खाना। चारलेलं आमच्याकडे रात्री काल दुपारपासून असं खोकला चालू झाला आहे, रात्रभर झोपाय नाही पिलू माझं। जर त्याला की नाही डॉक्टरांना विचारलं, डॉक्टर म्हणतात तिचं घसा कोरडा झाला असेल, त्यामुळे त्याला की नाही ड्रॉप्स दिलेत आणि नंतर येऊन इंजेक्शन देणार आहेत। खा की मुला, ते दूध वाटीभर पिले तेवढंच, बाकी काही खाल्लं नाही। बोर पण खाईना, इतर वेळी फळं वगैरे जास्त नाही आवडीनं खाते, कायच नाही। कसा बसला सांग पण गरम बरं वाटतं झालं। झोप झोप शांत झोपा झोप। ऐकतोय पण सगळं, शान आहे तर बोलायला येत नाही एवढंच। गरम होता रात्रीचा हा झोपाय नाही, ह्याला सारखं खोकला, त्यामुळे आम्ही पण झोपायला नाही, कारण कधी 15 दिवसाचं होतं त्यावेळी आणलेलं छोटंसं झोप काय बघा कामावरती। चला आता कधी आपली माझी मार्गशीर्षची पूजा करून घेते आता, म्हणजे एकदा पूजा झाली ना की मला बाकीचं आवरायला बरं पडतं। तर इथे मी लक्ष्मीचा फोटो मागे ठेवलेला आहे,
आता मूठभर तांदूळ घालते, त्यावर हा पाण्याने भरलेला कलश ठेवायचा. आणि आमच्याकडे अगदी पहिल्यापासून म्हणजे पारंपरिक पद्धतीने कशी पूजा करतात ना मार्गशीर्षची ती दाखवते. आता मुकुट वगैरे आले, भरपूर छान छान आले, पण आमच्या गावाकडच्या भागात अजूनही अशीच पूजा केली जाते जशी मी करते तशी. तर यामध्ये थोडंसं तांदूळ घालायचं, 1 रुपयाचा नाणा घालायचा, 1 सुपारी घालायची, दुर्वा टाकायच्या, थोडंसं हळदी कुंकू टाकायचं. त्यानंतर हे 5 डहा आहेत आणि 5 फळांचे ते अवतीभोवती ठेवायचे त्या कळशीमध्ये आणि मधोमध नारळ ठेवायचं. मला काही ते 4 भेटले, 5वं भेटायला नव्हतं म्हणून माझ्याकडे पेरूचं छोटं रूप आहे, त्याची छोटी पानं आणली. असं ठेवलं. आता यावर हा नारळ धुवून ठेवायचा. आता ह्याला हळदी कुंकू लावायचं. अजून ह्या कळशीला पण 8 बाजूला हळदी कुंकाचे बोटे ओढायचे. त्यानंतर इथं उजव्या बाजूला गणपतीची स्थापना करायची. तर आता माझ्याकडे गणपतीची माझ्याकडे आहे मूर्ती, पण मी ती देवारात पुजते ना, म्हणून मी आता 1 रुपयाचा कॉईन ठेवणार आहे. त्यानंतर ही सुपारीची पूजा करणार आहे गणपतीची म्हणून. याला गुलाल वाहायचा, थोडंसं तांदूळ, त्यानंतर 1 फूल. त्यानंतर हे महालक्ष्मीच्या पूजेला पण लाल फूल आवडते लक्ष्मीला, त्यामुळे लाल फूल ठेवलेलं आहे. त्यानंतर माझं आपले जी फुलं असतील ना ती व्हायची. त्यानंतर कापसाची गेज करायची आपल्याला, 11 इंची करणार आहे. त्या गेजला की नाही आता हळदी कुंकू लावून घेऊ. तर आता ही व्हायची. 5 फळं ठेवतात. मी मागच्या वेळी कधी केळी ठेवलेली 5. आता आम्ही ही संत्री, त्याला संत्रीच म्हणतात ना, की मोसंबी. मला संत्र्यातला आणि मोसंबीतला कधी फरकच समजत नाही. तर ही 5 ठेवलेली आहेत. बोर ठेवलेला आहे, त्यानंतर चिकू ठेवलेला आहे. 5 फळं अशी विकत आणा गेली का नाही, ती 5 फळं महाग पण पडतात आणि ती चांगली पण देत नाही. म्हणजे कच्ची असतात, पिकलेली नसतात, खराब झालेले असतात. त्याच्यापेक्षा कुठलं पण 1 फळ कधी 5 असं ठेवायचं. जे फळ असेल की नाही ते ठेवायचं. देवाला सगळं मान्य असतं. तर हे ठेवूया आता. त्यानंतर वाटीमध्ये दूध ठेवूया आणि अजून आता आरती करायची आपल्याला. आता कधी दिवा लावूया, आपल्या देवाला पण लावूया आणि आरतीला पण लावूया. इकडे इथे मी आरती कशी केली ते दाखवते. आरती केलेली आहे तेलामध्ये भिजवते. तर 2 छोट्या समई ठेवलेले आहेत, त्यामध्ये तेल घालून वात तयार केली. हे पंचपाळ हळदी कुंकवाचं. त्यानंतर इथे तांदूळ ठेवलेले आहे आणि यामध्येच घंटी ठेवायची. कारण आपल्याला की नाही आता फक्त पूजा मांडून ठेवायची. इथं ठेवते आणि आता देवीला मंगळसूत्र बांधून. त्यानंतर अजून मी एक विसरलेले आहे, ते म्हणजे आपल्याला कळशीमध्ये की नाही कुठला पण एक सोन्याचा दागिना टाकायचा. सोन्याचा दागिना नसेल तर 1 रुपयाचे जे नाणं टाकले ना ते चालते, पण तुमच्याकडे जर असेल ना तर टाकायचं. तर मी आता माझी बोटातली अंगठी टाकते, ती मगाशी मी ना विसरली. हे टाकल्यानंतर एवढं लक्षात ठेवायचं, ज्यावेळी उद्या आपण कळशीतील पाणी झाडांना वगैरे वाहतोय ना त्यावेळी ते सोन्याचे दागिने वगैरे सगळं काढून ठेवायचं. हे मात्र आठवण येणं करायचं. पूजा मांडून झालेली आहे, फक्त छोटीशी रांगोळी काढून घेते. असं समोर नाही ना बसली, त्यामुळे असं अवघड यायला लागले काढता. तर हे बघा माझी मार्गशीर्षाची पूजा झालेली आहे.
म्हणजे मी लहान असल्यापासून कधी आमच्याकडे अशीच पूजा केली जाते. तशीच मी आजपर्यंत पण मी तशीच पूजा केलेली आहे. आमच्या कोल्हापूरच्या गाव भागात कधी अशी मार्गशीर्षची पूजा असते. तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. आता फक्त पूजा मांडून ठेवणार आणि संध्याकाळी त्यांनी त्याचं पुस्तक असते महालक्ष्मीची कथा. पुस्तक नसेल तर तुमचं महालक्ष्मीचं कॅलेंडर असते ना त्याच्यावर असते, तर ती कथा वाचायची. त्यानंतर जो काय तुम्ही गोड पुरण वरणाचा वगैरे गोड कुठला पण नैवेद्य केला असेल ना, लाडू खीर म्हणा काही गोड करा, तर तो नैवेद्य दाखवायचा, आरती करायची, म्हणजे आपली पूजा पूर्ण होते. तर आता माझी पूजा मांडून झालेली. तर आज उपवास असतो. आज दिवसभर उपवास करायचा, सकाळी फराळ काहीतरी करायचा, संध्याकाळी पुस्तक वाचून देवाची आरती वगैरे केली, देवाला नैवेद्य दाखवला की मग आपण जेवायचं. तर हे बघा माझी मार्गशीर्षची गुरुवारची पूजा. आमच्याकडे अशी पूजा केली जाते. तुम्हाला कशी वाटली माझी पूजा ते नक्की सांगा. चला आता पूजा झालेली आहे. आता वांग फोडणीला टाकले. इकडे हे बघा मी वांग फोडणीला टाकलेलं आहे आणि की नाही चपातीला पीठ मळून घेऊया. चपातीला पीठ मळून झालेलं आहे. आता कधी बटाटे उकडत घालूया, कारण मला आता खिचडीमध्ये पण लागणार आहे आणि संध्याकाळी भाजी पण करायला बरं पडेल. आणि शिजवून ठेवते एकत्रच. बटाटे उकडून असंच ठेवलं नाही, संध्याकाळी फोडणीला दिलं तरी काय खराब नाही होत.